पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार. सणासुदीला हाच सात्विक आहार. आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार. गार्डन्स क्लब कोल्हापूर गेली 54 वर्ष शहरी जैवविविधता, पर्यावरण संवर्धन, स्वच्छ व सुंदर शहर, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, कचऱ्याचे व्यवस्थापन व ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करणे, पर्यावरणपूरक वस्तूंची विक्री, बाग प्रेमींसाठी वेगवेगळे अभ्यासक्रम, माळ्यांना प्रशिक्षण देणे, तसेच देशी बियाणांचे संवर्धन, साठवण व प्रसार यासारख्या अनेक विषयांवर नेहमीच अग्रेसरपणे काम करत आहे. दरवर्षीप्रमाणे क्लबतर्फे भरवण्यात येणाऱ्या विविध गटातील उद्यान स्पर्धा यावर्षी नोव्हेंबर महिन्यात 16 व 17 तारखांना घेण्यात आल्या. स्पर्धकांनी उदंड प्रतिसाद दिल्याने क्लबचा उत्साह वाढवला आहे. यावर्षी विविध गटातील स्पर्धकांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांची नावे पुढीलप्रमाणे: घाडगे पाटील इंडस्ट्रीज, किर्लोस्कर ऑइल इंजिन, मौर्य अलाइज, मौर्य ग्लोबल, डी.वाय. पाटील हॉस्पिटल, कोल्हापूर सहकारी दूध उत्पादक गोकुळ, ताराबाई पार्क, उषा थोरात, श्रुती कुल्लोली, श्रद्धा शिरगावकर, सलीम मर्चंट, क्रांती शिरगुपे, नम्रता कुलकर्णी. विजेत्यांना गार्डन्स क्लबच्या वार्षिक पुष्प प्रदर्शनामध्ये पुरस्कार दिले जातील. या सर्व स्पर्धेसाठी खाजगी संस्था, सार्वजनिक संस्था आणि कारखाने असे गट होते. यामध्ये मोठे, मध्यम, लहान, छोटे तसेच किचन गार्डन, बाल्कनी व टेरेस गार्डन असे उपगट केल्यामुळे मोठ्या प्रमाणात बागप्रेमींनी सहभाग नोंदवला. कोल्हापूरमध्ये इतक्या सुंदर बागा व उद्यानप्रेमींची संख्या वाढत आहे, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. या सर्व स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी आर्किटेक्ट आदिती जप्तीवाले, ज्योती सातपुते, बेटानिस्ट डॉक्टर विनोद शिंपले, डॉक्टर मकरंद ऐतावडे, ॲग्रिकल्चरल एक्सपर्ट डॉक्टर सतीश राऊत यांनी परीक्षक म्हणून कामकाज पाहिले. तसेच गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, सचिव सुप्रिया भस्मे, कोषाध्यक्ष प्राजक्ता चरणे, उद्यान स्पर्धेच्या मुख्य समन्वयक संगीता कोकितकर, प्रशांत पाटील व नेहा काळे यांनी स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. उद्यान स्पर्धेतील विजेत्यांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे: कारखाने बगीचे मोठा गट प्रथम क्रमांक विभागून घाडगे पाटील इंडस्ट्रीज कागल MIDC प्लांट 2 व किर्लोस्कर ऑइल इंजिन कागल MIDC, द्वितीय क्रमांक युनिकेम कागल MIDC. मध्यम गट विशेष गौरवास्पद उद्यान घाडगे पाटील इंडस्ट्रीज उजगाव. लहान गट प्रथम क्रमांक मौर्य अलाइज कागल, द्वितीय क्रमांक मार्वेलस इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कागल MIDC, तृतीय क्रमांक कस्तुरी फाउंड्री प्रायव्हेट लिमिटेड युनिट कागल MIDC. छोटा मिनी गार्डन गट प्रथम क्रमांक मौर्य ग्लोबल, द्वितीय क्रमांक मौर्य इंडस्ट्रीज, तृतीय क्रमांक घाडगे पाटील इंडस्ट्रीज मोडशिंगी युनिट 2. खाजगी बगीचे मोठा गट प्रथम क्रमांक उषा थोरात, द्वितीय क्रमांक शनील महागावकर, तृतीय क्रमांक मेघा किरण पाटील, विशेष गौरवास्पद संजय घोडावत फार्म हाऊस मजले. मध्यम गट प्रथम क्रमांक श्रुती कुल्लोली, द्वितीय क्रमांक सुजय तावडे, तृतीय क्रमांक विद्युत शहा व रिचा पाटील, प्रथम क्रमांक श्रद्धा शिरगावकर, द्वितीय क्रमांक बेला पिलानी, तृतीय क्रमांक प्रसाद मंत्री. छोटा गट मिनी गार्डन प्रथम क्रमांक सलीम मर्चंट, द्वितीय क्रमांक मनीषा पाटील व राजेंद्र डुनुंग, तृतीय क्रमांक तेजराज तेंडुलकर. टेरेस गार्डन प्रथम क्रमांक क्रांती शिरगुपे, द्वितीय क्रमांक विभागून प्रवीण कदम व नम्रता कुलकर्णी, तृतीय क्रमांक विजयसिंह भोसले, उत्तेजनार्थ क्रमांक नितीन भावे. किचन गार्डन प्रथम क्रमांक उषा थोरात, द्वितीय क्रमांक वर्षा जाधव, तृतीय क्रमांक श्रुती कुल्लोली. बाल्कनी गार्डन प्रथम क्रमांक नम्रता कुलकर्णी, द्वितीय क्रमांक स्वरूपा कालेकर, तृतीय क्रमांक सुनीता करकरे. संस्था व सार्वजनिक बगीचे मोठा गट विशेष गौरवास्पद पारितोषिक संजय घोडावत विद्यापीठ अतिग्रे. मध्यम गट प्रथम क्रमांक डी.वाय. पाटील हॉस्पिटल कदमवाडी, द्वितीय क्रमांक संजय घोडावत स्कूल अतिग्रे, तृतीय क्रमांक कोल्हापूर सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ शिरगाव. लहान गट प्रथम क्रमांक संजय घोडावत ग्रुप चिपरी ऑफिस, द्वितीय क्रमांक संजय घोडावत हॉस्टेल अतिग्रे, तृतीय क्रमांक विभागून महालक्ष्मी पशुखाद्य कागल MIDC व शिवतेज उद्यान पन्हाळा. छोटा गट मिनी गार्डन प्रथम क्रमांक मौर्य सर्कल व डिवायडर कागल MIDC, द्वितीय क्रमांक संजय घोडावत ग्रुप कॉर्पोरेट ऑफिस मजले, तृतीय क्रमांक कोल्हापूर सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ ताराबाई पार्क ऑफिस. उत्तेजनार्थ पाम गृह अपार्टमेंट कोल्हापूर. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील.
निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.